नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 मार्चच्या एपिसोडमध्ये जीवाने आता इथे नंदिनीसाठी छान अशी पुरणपोळी तयार केलेली असते आणि तो तिला चिडवत चिडवत म्हणत असतो, ही पुरणपोळी नाही तुलाच खाऊन टाकावंसं वाटतंय. आणि नंदिनी तर खूप चिडते आणि त्याला फटकेच मारू लागते आणि तिला घास भरवता भरवता स्वतःच खातो आणि नंदिनी परत चिडते आणि त्याला फटका मारते. म्हणजे त्याने तो घास खाल्लेला नसतो आणि तो नाटक करत असतो आणि तो घास परत नंदिनीच्या समोर धरतो आणि म्हणतो, तुझ्या आधी कसा खाईन, असं म्हणून तो आता तिला तो घास भरवतो आणि परत अजून एक घास भरवतो आणि म्हणतो, ही सगळी पुरणपोळी तुझ्यासाठीच आहे आणि हसली बाबा माझी एकदाची पुरणपोळी, असं म्हणून तिला तो पुरणपोळी एकावर एक घास भरवत असतो. आणि तो भरवत असताना इतक्यातच मानेनी तिथे येते आणि त्यांना बघून अरे असं म्हणते. तर तेव्हा जीवा म्हणतो, आली बघ म्हातारी. तर मानेने आतमध्ये येऊन म्हणते, रुसवे फुगवे काढणं चाललंय वाटतं, मज्जा आहे बाबा एकाची. आणि ती म्हणते, आता माझं ना डोकं दुखते, जरा बाम देतेस का. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, वय झाले का तुझं आता. आणि त्यानंतर जीवा ड्रॉवर उघडून बाम देतो आणि बाम देत असताना मानिनीला त्या ड्रॉवरमध्ये त्या सुटकेसचं चाक दिसतं आणि ती विचारते जीवाला, अरे एक एक मिनिट, तू ड्रॉवर बंद करू नकोस, त्यामध्ये तू चाक का ठेवलंयस. तर जेव्हा म्हणतो, अगं माहिती नाही, खूप दिवस झाले इथेच पडून आहे, हे घे फेकून दे, असं म्हणून ते चाक तिच्या हातामध्ये देतो आणि मानिनी ते तर चाक घेऊन तिथून निघून जाते. आणि त्यानंतर जीवा परत नंदिनीला तो घास भरवू लागतो पुरणपोळीचा. आणि ज्यावेळेस आता मानिनीकडे बाहेर येते तर तेव्हा ते चाक हातात घेऊन म्हणते, हे चाक कुठंतरी बघितल्यासारखं वाटते. आणि ती विचार करू लागते की हे चाक कुठं बघितलेलं असतं. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा छानपैकी असं स्वयंपाकघरामध्ये ब्रेड भाजत असतो आणि तेव्हा काव्य तिथे येते आणि त्याला गुड मॉर्निंग करते आणि हॅप्पी मॅरिड लाईफ विश करते. तर तेव्हा जीवासुद्धा तिला विश यू द सेम असं म्हणतो. आणि जेव्हा म्हणतो, मी ना नंदिनीसाठी चहा बनवते, तर काव्या म्हणते, मी ना पार्थ देशमुखांच्यासाठी सिनेमन कॉफी बनवायला आली आहे. तर काव्या तर थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते, बघ ना आता किती सगळं एकदम अचानकच छान झालं. आणि मला जर कोणी विचारलं ना तर लग्न म्हटल्यानंतर तुला काय आठवतंय. आणि मला तेव्हा आठवतात लग्नामधले ते पार्थ देशमुख ज्यांना खूप घाम येत होता आणि मी हळूच त्यांचा फेटा वर करून त्यांचा घाम टिपला होता. आणि आता मला प्रेम म्हटलं ना की पार्थ देशमुखच आठवतात. तर जीवासुद्धा सांगू लागतो आता त्याच्या बाजूचं, म्हणतो, मला सुद्धा आता लग्न म्हटलं ना की लग्नात अशी छान तयार झालेली मस्त अशी नंदिनी आठवते आणि सप्तपदी चालू असताना ज्या विश्वासाने प्रेमाने तिचा हात माझ्या हातात दिला होता ना ते आठवतं. तर काव्यसुद्धा म्हणते, आणि मला ना प्रेम म्हटलं की आता पार्थ देशमुखच आठवतात. तर जीवा परत सांगतो, आणि मला बायको म्हटली की नंदिनीच आठवते, असं म्हणजे छान हसत असतात दोघंसुद्धा. तर जेव्हा पुढं म्हणतो, आपण मोकळे झालो यार, सगळ्या कटू आठवणीमधून सगळ्यातून मोकळे झालोय. तर तेव्हा काव्यसुद्धा म्हणते, हो सगळ्या कटू आठवणींना आपल्या पुसल्या गेल्या. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, चिअर्स टू हॅपी मॅरिड लाईफ. आणि भाई मॅरिड लाईफ पण गाजवायचं आपण. तर तेव्हा काव्यसुद्धा म्हणते, हा बास का भाई. तर आता तेव्हा जीवा तिच्यासाठी सगळं काही चहा वगैरे ब्रेड वगैरे सगळं घेऊन जातो. आणि इकडे तर नंदिनी रेखाताईंच्यासोबत बोलत असते आणि ती रेखाताईंच्या बरोबर फोनवरती बोलत असताना जीवा मात्र त्याच्यासोबत खूप चेष्टा मस्करी करत असतो. तेव्हा नंदिनी वैतागून फोन ठेवून देते आणि जीवाला म्हणते, अहो काय चाललंय तुमचं. आणि तेव्हा तिला ब्रेड खायला दिल्यानंतर नंदिनी त्याची तारीफ करते, म्हणते खूप मस्त छान भाजलायत ब्रेड. तर चहा पिल्यानंतर नंदिनी म्हणते, चहा छान झालाय पण साखर थोडीशी कमी झाली. तर जीवा म्हणतो, हा नॉटी, म्हणजे आता तुम्ही चहा थोडासा प्यायचा, मग तो तुला परत द्यायचा, मग तू म्हणणार आत्ता जरा गोड लागते, हा असं आहे ना नॉटी नंदू, असं म्हणून तो चेष्टा करत असतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, साखर खरंच कमी आहे का, आणि इकडे मी ॲड करून आणतो. तर नंदिनी म्हणते, हां अजून आंघोळीचं तुमचं पाणी काढून ठेवलंय, आंघोळ करून घ्या. तर तेव्हा जेव्हा परत तिची चेष्टा करू लागतो, म्हणतो आजकाल ना एकट्याने आंघोळ करावीशी वाटत नाही. तर नंदिनी म्हणते, आता आपल्याला नॉर्मल रुटीनला यायचं, जावा बरं पटकन, आवरा तुम्ही आंघोळीला जा. तर तेव्हा जेव्हा आता साखर आणायसाठी तो कप घेऊन जातो तिकडून आणि इकडे पार्थ अजून सुद्धा झोपलेला असतो. तर इतक्यातच काव्य आता त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन तिथे येते आणि कॉफीचं कप त्याच्या हातात देऊन म्हणते, पटापट आवरा आणि पटापट आता ऑफिसला जायचंय तुम्हाला. तर पार्थ म्हणतो, मला ना ऑफिसला जायलाच नको वाटते, मला वाटते आपण आपली ही खोली एवढंच जग असावं. तर काव्य नाही म्हणत असताना पार्थ म्हणतोय, बघा लग्नानंतरचे ना पहिले 8 महिने माझ्यात खूप खराब गेलेत, आता मला ते परत एन्जॉय करायचे आहेत. मला आता छान छान आवरून छान कपडे घालून तुम्हाला घेऊन मित्रांच्या पार्टीला जायचं आहे आणि तुम्हाला डेटवरती घेऊन जायचं आहे, लाँग ड्राईव्हवरती घेऊन जायचं आहे. तर काव्य म्हणते, मला काय करायचं आहे माहिती आहे का देशमुख, मला तर रील्स करायचे तुमच्यासोबत. तर पार्थ लगेचच मोबाईल घेतो आणि रील्स चालूसुद्धा करतो. तर तेव्हा
काव्या म्हणते ब्युटिफुल मॉर्निंग विथ माय बोकुडी. तर पार्थ म्हणतो व्हेरी गुड मॉर्निंग विथ माय फिस्कारलेली मांजर. तर आता तो रील झाल्यानंतर काव्या म्हणते आता याच्यानंतरचा जर जो रील असेल ना तो आपण असा मस्त कॉमेडी करूया. तर तेव्हा आता पार्थ काव्याच्या डोक्यावरती थोडासा हात ठेवतो आणि थोडा थोडा सिरियस झालेला असतो आणि तो काव्याला विचारतो, काव्या तुम्ही खुश आहात ना? तर तेव्हा काव्या म्हणते अहो देशमुख मी नुसती खुश नाही आहे तर तुमच्या सोबत खुश आहे. आणि खरं सांगू का आपलं लग्न झाल्यापासून मला दुसरं काहीच आठवत नाही. आणि यांचं असं बोलणं चालू असं तर काव्य एकदमच मध्ये म्हणते एक मिनिट मी विसरले. काव्य त्या रम्यासाठी ना मी सिनेमन कॉफी केलेली होती, तिला मी देऊन येते असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर पार्थ थोडासा अपसेट होतो. तर रम्याला आता कोणाचा जरी फोन आलेला असतो आणि ते नवीन कपडे तिचे येणार असतात. तर रम्या आता गडबड करू लागते आणि ती बॅग शोधत असते आणि त्यानंतर कपाटामधून एक बॅग काढते. तर वसू तिला म्हणते नाही नाही रम्या ही नाही बॅग घ्यायची, ही माझी बॅग आहे. आणि वसू आता तिला दुसरी बॅग काढायला लावते. तर तेव्हा रम्यावरून दुसरी बॅग काढते आणि वसू तिला म्हणते आता तुला जे काही जुने कपडे ठेवायचे आहेत ना ते तू या बॅगेमध्ये ठेव. तर तेव्हा रम्या म्हणते अगं ही बॅग आपलं फ्युचर डॅमेज करू शकते, लक्षात आहे ना या बॅगेमध्ये काय आहे ते. तर वसू म्हणत असते आता त्यांची लग्न झालेली आहेत ना मग आपण यामधल्या सामानाची विल्हेवाट लावून टाकूया. आणि असं ती बोलत असताना चक्क तिथं काव्या येते आणि ती विचारते कशाची विल्हेवाट. आणि तिने असं विचारल्यानंतर या दोघींना तर धक्काच बसतो आणि तेव्हा काव्याचं लक्ष त्या चाकाकडे सुद्धा जातं. आणि इकडे तर आता मित्रांनो जेव्हा चक्क सगळं काही आवरावर पसारा आवरत असतो आणि मानिनी तिथे येते आणि त्याला बघितल्यानंतर आश्चर्यचकितच होते आणि नंदिनीला म्हणते काय ग नंदिनी तुझा पसारेवाला चक्क आवरावर करतोय. तर जेव्हा म्हणतो हा जेवण आता 2.0 जेव्हा आहे, आता हा पसारा घालणार नाही तर आवरणार आहे. तर नंदिनी म्हणते मग काय याच्यामध्ये मजा राहिली, आयुष्यामध्ये काहीतरी मजा ड्रामा हवा ना. तर जेव्हा आता वैतागतोच म्हणतो अरे काय काय तुम्ही बायका काय असता, म्हणजे आम्ही पसारा घातला म्हणजे आम्ही पसारा आवरला की तुमचा सगळा काही ड्रामा निघून जातो, मी नेमकं करायचंय काय. तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याची चेष्टा करू लागते. नंदिनीला म्हणते काय ग बिचाऱ्याला गोंधळून टाकलंस तू. आणि मानिनीने तो बाम दिल्यानंतर तिच्या हातामधलं चाक बघितल्यानंतर जेव्हा म्हणतो अगं आई हे चाक अजून फेकून दिलं नाहीस का तू. तर मानिनी त्याला म्हणते अरे जेव्हा एक मिनिट पण मला नक्की सांग हे चाक तुला कुठं सापडलं. तर जीवाला तर तो क्षण आठवतो आणि तो आता सांगतो की ते चाक मला फार्म हाऊसवरती सापडलेलं आहे. तर मानिनी म्हणते नाही मला असं राहून राहून वाटते की हे चाक कुठेतरी मी बघितलंय. तर आता इकडे काव्या आतमध्ये येते तर या दोघी धक्क्याने तिच्याकडे बघत असतात. तर काव्या तिला म्हणते अगं ते मी पार्थसाठी सिनेमन कॉफी केली होती, तुला पण आवडते ना मग तुझ्यासाठी सुद्धा आणलेली आहे. आणि तेव्हा रम्या तर तिला बस असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही आता मी येते. तर रम्या तर मुद्दामूनच तिला तिथं थांबवून घेत असते आणि वसू वैतागत असते कारण ती बॅग तिथे समोरच असते. तर काव्या तर सांगू लागते आणि म्हणते खूप छान वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू किती उत्साहाने सगळ्या काही गोष्टी केल्यास त्याबद्दल पण खूप छान वाटते. तर तेव्हा रम्या एकदमच बोलून जाते अगं मी ना हे खरं तर ना सगळं पार्थसाठी केलंय, म्हणजे त्याच्या आनंदासाठी असं म्हणून ती सावरून सुद्धा घेते. आणि तेवढ्यातच इकडे आता पार्थ स्वयंपाकघरामध्ये आलेला असतो आणि त्याला आता ते काव्या जे काही बोललेले असते म्हणजे सिनेमन कॉफी घेऊन ती रम्याकडे गेलेली असते ते सगळं काही आठवत असतं आणि सगळं काही ते तिचंच आठवत असतं. म्हणजे काव्याला पटलेलं असतं की रम्या आता बदललेली आहे. आणि इतक्यातच आता नंदिनी तिथं येते आणि पार्थला म्हणते काय हो सकाळी सकाळी तुम्हाला काव्याने बहुतेक कामाला लावलं वाटतं आणि आहे कुठं ती असं विचारते. तर तेव्हा पार्थ सांगतो त्या ना रम्याला कॉफी द्यायला गेल्यात. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं आश्चर्य वाटतं. तर पार्थ सुद्धा म्हणतो काव्य जरा जास्तच विश्वास टाकतायत रम्यावरती असं नाही का वाटत तुम्हाला. तर तेव्हा नंदिनी म्हणते सगळ्या रम्या बदलले असंच काव्याला वाटते. तर पार्थ म्हणतो नाही नाही एवढ्या सहजासहजी विश्वास टाकणं रम्यावरती मला तर नाही आहे पटत. आणि इतक्यातच मिथून काका तिथे येतो आणि एक कोडं टाकतो आणि त्याचं उत्तर तर असतं केसाने गळा कापणे. आणि हे दोघे सुद्धा एका फटक्यात उत्तर देतात आणि तो सगळं काही कोड्याचं उत्तर विचारतो आणि तिथून लगेच निघून जातो. तर आता इकडे काव्या त्यांच्या खोलीमधून बाहेर पडत असते आणि परत ती थांबून त्या बॅगेकडे बघते आणि वसूने तर त्या बॅगेवरती चांगला दाबून हात धरलेला असतो. तर तेव्हा रम्या आता सगळं काही गडबड गडबड करून उत्तर देत असते. तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही अगं आमच्या आईनं ना माझ्यासाठी नंदिनीताईसाठी बॅग पाठवले, थांब थांब मी आलेच असं म्हणून ती आता तिथून लगेच निघून जाते. तर वसू आणि रम्या तर खूप घाबरलेल्या असतात. वसू म्हणते नशीब गेले, मला तर वाटलं होतं की आता ही बॅग उघडून बघते की काय. तर वसू म्हणते आपण आत्ताच्या आत्ता ना या सामानाची विल्हेवाट लावूयात. तर रम्या म्हणते नाही मला ऑफिसला जावं लागेल, पार्थ आजपासून ऑफिसला जातोय, आपण ना रात्री या सामानाची विल्हेवाट लावूयात. तर इकडे आता मानेनी ते चाक हातामध्ये घेऊन त्या गोष्टींचाच विचार करत बसलेली असते.
इतक्यातच आता विक्रम तिथे येतो आणि तो छानपैकी असं मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला वगैरे जाऊन आलेला असतो आणि त्यासाठी मानिनी थोडीशी चिडलेली असते आणि ती म्हणते, घरच्या धुलवडीला थांबण्यापेक्षा तुम्हाला मैत्रिणीच्या मुलीचं लग्न महत्त्वाचं वाटलं. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं साधीसुधी मैत्रीण आहे का, मीनाक्षीच्या मुलीचं लग्न होतं. तर मानिनी म्हणते, तुमच्या त्या मीनाक्षीला आपण 2-2दा आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं, तर ती आली का आपल्या मुलांच्या लग्नाला? नाही आली. पण तुम्हाला मात्र तिच्या मुलीच्या लग्नाला जायलाच पाहिजे, असं म्हणून ती वैतागलेली असते. तर विक्रम हसत असतो आणि तिला मनवायचा प्रयत्न करत असतो आणि विक्रम तिला म्हणत असतो, अगं तुझ्यासाठी एक सुंदर साडी दिली बघ. तर तेव्हा मानिनी म्हणते, बघीन पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. तर विक्रम म्हणतो, आता काय तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे? तर मानिनी आता ते चाक त्याला दाखवते आणि म्हणते, हे चाक बघा, हे चाक तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते का? तर विक्रम आता ती गोष्ट टाळतो, म्हणतो, अगं सोड ना म्हणू, हे काय तू चाक घेऊन बसलीस? अगं नवरा इतक्या दिवसानं आले, त्याच्या आवडीचा काहीतरी बेत व्हायला पाहिजे ना, आणि हे काय उगाचच फर्स्ट क्लास पुरणपोळी आणि कटाची आमटी कराच. तर मानिनी चिडतेच त्याच्यावरती, म्हणते, खाणं खाण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही. आणि विक्रम म्हणतो, आता थांब, मी फ्रेश होऊन आलो, असं सांगून तो निघून जातो आणि मानिनी परत त्या विचारात जाते. तर इकडे काव्या काहीतरी ते म्हणजे सुटकेस काढून त्याच्यामधल्या साड्या काढत असते. तर पार्थ तिथे येतो आणि तिला विचारतो, काय करताय? तर काव्या त्याच्यावर थोडीशी चिडते, म्हणते, तुम्हाला नवऱ्यांना फार पाहिजे असतं ना की बायको काय करते. आणि ते आता सांगते, आईने ना ही बॅग पाठवलेली आहे, काही साड्या माझ्यासाठी आहेत, काही साड्या नंदिनी ताईसाठी आहेत. आणि एक काम करते, ह्या साड्या नंदिनी ताईला देऊन येते, असं म्हणून ती बॅग घेऊन आता तिथून निघून जाते. आणि इकडे आता मिथुन काका पायरीवरती बसलेला असतो कोडी सोडवत आणि तेव्हा मानिनी तिथून जाताना तिला थांबवतो आणि तिला लगेचच कोडं टाकतो. म्हणतो, वर जाताना खाली येताना एकच गोष्ट असते. काय असते? 3 अक्षरी शब्द आहे. आणि तेव्हा मानिनी ते पेपर आपल्या हातामध्ये घेते आणि सांगते लगेच, शब्द पायरी आहे. आणि इतक्यातच आता काव्या नंदिनीला ती बॅग द्यायसाठी चाललेली असते आणि पायरीवरून तिची बॅग तिच्या हातातून पडते आणि खाली पडते. आणि तेव्हा मिथुन काका ती बॅग तिला उचलून तिच्या हातात देतो आणि तेव्हा काव्या तिथून निघून जाते. आणि आता मानिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसूची बॅग तशीच पायरीवरून खाली पडलेली असते. आणि त्यावेळेस आता मानिनी ते चाक परत हातामध्ये घेते आणि तिला तर शंका येऊ लागते की हे चाक त्याच बॅगेचं असणार आहे. आणि त्यानंतर आता रात्री सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा विक्रम सांगत असतो, अरे ते मी ना मीनाक्षीच्या मुलीच्या लग्नाला गेलो ना, त्यामुळे तुमची आई जरा माझ्यावरती रुसली आहे. तर पार्थ म्हणतो, मी ऐकलं तुम्ही घरी आल्यानंतर आईला मटण बनवायला लावलं. तर विक्रम म्हणतो, अरे माझ्या घोड्यांनो, तुमच्यासाठी सुद्धा वेगळं काढून ठेवलंय मटण. आणि असं आता हे दोघं बोलत असताना म्हणजे हे दोघं तर हरकून गेलेले असतात की आता मटण खायला मिळणार. तर तेव्हा इकडे नंदिनी लगेचच काव्याला इशारा करते. तर तेव्हा काव्या लगेचच पार्थला म्हणते, हे बघा देशमुख, तुम्ही मला काय म्हणाल होतात की मी जे काही करेन ते तुम्ही आवडीने खाल. मग मी डाळ टाकून छान आमटी केली आहे. तर पार्थचा आता मूड थोडासा ऑफ होतो. तर नंदिनी सुद्धा लगेच जेवायला म्हणते, हो तुम्ही सुद्धा मला म्हणाला होतात की आता आपलं लग्न झालं, आता मी नवस बोलणार आहे की आठवडाभर तर मी मटण खाणार नाही म्हणून. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, एक मिनिट, पण मी असं कधी म्हणालो? तर पार्थ सुद्धा हे काही बोललेलं असो त्याला सुद्धा आठवत नसतं. तर तेव्हा आता विक्रम हसू लागतो आणि म्हणतो, अरे किती बावळट आहात रे तुम्ही दोघं, तुमच्या बायका तुम्हाला बनवतायत आणि तुम्ही बनताय. तर तेव्हा आता काव्या तर मोठमोठ्याने हसू लागते आणि विक्रम पुढे म्हणतो, हां होईला तुम्हाला तुमच्या बायकांनी बकरा बनवलं हे सुद्धा मला कळले. तर तेव्हा रम्या म्हणते, अरे मामा तू असायला पाहिजे होतास, धम्माल केली आम्ही सगळ्यांनी. तर विक्रम आता सांगू लागतोय, बघा माझ्याकडे तुमची आई अजूनसुद्धा मला उल्लू बनवूच शकली नाही. माणसाने कसं सतर्क असायला हवं, सतर्क. बरं कुठे तुमची आई आहे कुठे? बोलवा, आम्ही सगळेजण जेवायला थांबलोय. तर तेव्हा मिथुन काका सांगतो, त्या वसुताईला बोलवायला गेलेले आहेत. तर मानिनी इकडे वसूच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याच्यासोबत बोलत ती बॅग शोधत असते. आणि वसू आता खाली जात असते आणि मागे वळून बघते, तर मानिनी काहीतरी शोधत असलेलं तिला कळतं. आणि ती विचारते, अगं मानिनी तू इकडे काय बघतेस, खाली येत होतीस ना? तर मानिनी म्हणते, मुद्दामच म्हणजे पाण्याचा आवाज येतोय का? तर वसू सांगते, हो ना, आमच्या बाथरूममधला नळ ना नीट बंदच होत नाहीये. तर मानिनी म्हणते, थांबा मी बंद करते, रम्या तुमची वाट बघते, मी आलेस, तुम्ही वा पुढे. तर वसू आता हो असं म्हणते आणि तिथून निघूनच जाते. आणि वसू निघून गेल्यानंतर आता मानिनी ती बॅग शोधू लागते आणि मित्रांनो तिला ती बॅग सापडते सुद्धा. आणि त्यावेळेस मानिनी ती बॅग उघडून बघते आणि उघडून बघितल्यानंतर तर तिला खूप मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा वसू इकडे एकटीच खाली आल्यानंतर रम्याला आता शंका येते आणि ती विचारते, आई मामी कुठे आहे, मामी नाही आली? तर तेव्हा आता वसूच्या तेव्हा लक्षात येतं की ती आता मानिनीला मागेच सोडून आली आहे आणि ती आता घाबरू लागते. तर रम्या म्हणते, थांब मी बोलून आणते मामीला, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा काव्या तिला खाली बसवते, म्हणते, अगं बस, तू येतील ना त्या,
तू भरल्या ताटावरून का उठतेस? आणि तेव्हा रम्या आता नाईलाज असतो तिथंच बसते. तर त्यानंतर विक्रम आता थोडासा इमोशनल झालेला असतो आणि तो सांगत असतो, गेल्या काही महिन्यात आपल्या घराने खूप चढ उतार पाहिले आणि त्या 16 डिसेंबरनं तर काय, असं तो म्हणत असताना या दोघी चांगल्याच दचकतात. आणि ते 16 डिसेंबरचं नाव काढल्यानंतर या चौघांना सुद्धा ते सगळं काही आठवून जातं एका क्षणात. तर विक्रम पुढे म्हणतो, पण आज आपण सगळे असे एकत्र आहोत याचा मला खूप आनंद होतोय. फक्त तो दिवस कोणी घडवून आणला असेल मला माहिती नाही. आणि मित्रांनो, असं तो बोलत असताना इतक्यात मानिनी चक्क ती बॅग घेऊनच खाली येते आणि म्हणते, मी सांगते. आणि असं तिने म्हटल्यानंतर हे सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघतात आणि वसू आणि रम्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण तिच्या हातामध्ये ती बॅग बघितल्यानंतर यांच्या पायाखालची जमीनच सरकते मित्रांनो. आणि आता हे सर्वजण उठून तिच्याकडे जातात, पण वसू आणि रम्या मात्र तिथेच उभारलेले असतात. तर आता मानिनी सांगते चक्क मित्रांनो, रम्या आणि वसुताई जबाबदार आहेत 16 डिसेंबरसाठी. आणि तिने असं सांगितल्यानंतर या सगळ्यांना परत आश्चर्याचा धक्का बसतो. आणि मानिनी आता ती बॅग आपल्या हातातून खालीच फेकते आणि ती बॅग आता उघडली जाते आणि त्याच्यामध्ये सगळे काही ते पुरावे वगैरे असतात ते तसेच असतात. आणि तेव्हा आता वसू आणि रम्या एकमेकांच्याकडे घाबरूनच बघू लागतात. आणि ते बघितल्यानंतर आता या सगळ्यांना खूप खूप आश्चर्य वाटू लागतं. सर्वजण डोळे मोठे करूनच त्या बॅगेकडे बघत असतात. तर तेव्हा आता काव्या सगळ्यात पहिल्यांदा रम्याला विचारते, रम्या हे काय आहे? तर त्यानंतर जीवासुद्धा विचारतो वसूला, वसू आत्या हे काय आहे? तर मानिनी आता म्हणते, आता तुम्ही चौघांनीच ठरवा यांचं काय करायचंय ते. आणि या चौघांना तर खूप राग आलेला असतो, जीवाला तर प्रचंड राग आलेला असतो. आणि त्यानंतर आता हे चौघे सुद्धा या दोघींच्या दिशेने जातात आणि जीवा तर खूप रागारागाने त्या दोघींच्याकडे बघत असतो. आणि आता या दोघी एवढ्या जाम घाबरलेल्या असतात, या दोघींना काही कळतच नसतं की आता यांचं काय होणार आहे ते पुढे. तर मित्रांनो, तोपर्यंत आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, वसू आता एकदमच म्हणते हे मी केलेलं नाहीये. तर तेव्हा रम्या म्हणते, बास आई, अजून किती वेळा विश्वास तोडणार आहेस तू यांचा आणि माझा सुद्धा. म्हणजे ते जे काही असतं ते सगळं काही ती वसूवरतीच ढकलू लागते आणि म्हणते पुढं, मला काहीच माहिती नाही याच्यामधलं, अगं बोल ना हे काय आहे सगळं. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, आम्हाला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टीची पोलखोल इथेच होणार आहे रम्या, कळलं का तुला? तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो, आणि रम्या ही बॅग तुमच्याच रूममध्ये सापडली ना आणि तुलाच माहिती नाही? आणि तेव्हा मात्र मित्रांनो तर रम्या ही गप्पच बसते आणि मानिनीने तर चांगलीच चक्कल लढवून सगळा काही विचार करून या दोघींना बरोबर पकडलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.